चला तर आज आपण बघणार आहोत 3 महिने टिकणारी लसूण चटणी। एकदम मोकळी मोकळी, अजिबात ओलसर किंवा चिकट अशी नाही, एकदम सुटसुटीत आणि छान आणि चटपटीत अशी रेसिपी आहे। 3 महिने हमखास टिकते, अजिबात त्याला ओला हात वगैरे जर लावला नाही तर अजिबात खराब होत नाही। ही चटणी एखाद्या गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत आणि सोबत कांदा असेल तर खूप छान लागते। या ठिकाणी एकदम छान लसूण चटणी बनवण्यासाठी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी जी आहे ती एकदम प्रमाणयुक्त प्रमाणबद्ध पद्धतीने दाखवते, त्यामुळे अजिबात टेन्शनचं काम नाही। पहिल्यांदा जरी बनवली तरी एकदम छान अशी बनली जाईल। या ठिकाणी गॅस चालू केलेला आहे। 1 वाटी शेंगदाणे या ठिकाणी मी घेतलेले आहे। शेंगदाणे आहे ते मापयुक्त पद्धतीने घेतलेले आहे, म्हणजे एका वाटीचं माप मी ठेवलेलं आहे। तुम्ही कपाचं, वाटीचं किंवा डब्याचं असं कोणतंही माप घेतलं तरी चालेल। या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे तुम्ही बघू शकता, वरती शेंगदाण्याला असा डाग पडेपर्यंत एकदम छान, खूप जास्त काळे करायचे नाहीये, एकदम मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्याचं जे वरचं साल आहे ते आपोआप असं निघालं पाहिजे। या पद्धतीने शेंगदाणे आहे ना ते हलकेसे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे जर भाजले ना त्याची चव खूप छान लागते। शेंगदाणे या ठिकाणी भाजून झालेले आहेत, ते डिशमध्ये काढून घेतलेत। आता 1 वाटी, त्याच वाटीमध्ये मी मोजून घेतलेले आहे, अर्धी वाटी या ठिकाणी मी लसूण वापरलेला आहे। 1 वाटी शेंगदाण्याला अर्धी वाटी लसूण, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, अजिबात रेसिपी चुकणार नाही। या ठिकाणी बघू शकता लसूणही हलकासा भाजून घेऊया। थोडासा लालसर रंग येईपर्यंत लसूण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आणि लसूण या ठिकाणी भाजून झाल्यानंतर तोही ताटामध्ये काढून घेऊया। या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी वाटीचं प्रमाण तेच आहे, अर्धी वाटी लसूण घेतला होता, तर अर्ध्या वाटीला थोडासा वरती या ठिकाणी सुक्क जे खोबरं असतं, सुकी जी खोबऱ्याची वाटी असते ती या ठिकाणी मी किसून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता सुक्क खोबरं या ठिकाणी वापरलेलं आहे। आणि अर्धी वाटीला थोडं वरती आणि 1 वाटीला थोडं कमी एवढं मी खोबरं या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता खोबरं टाकल्यानंतर खूप लक्ष द्यायचं आहे, खोबरं खूप जास्त काळपट भाजायचं नाहीये, त्याच्याने काय होतं चटणी ही आहे ना खूप कडसर लागते। पण आपल्याला कडसर चटणी नको आहे, एकदम छान 3 महिने टिकेल अशी चटणी आपण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता हलकासा लालसर रंग आलेला आहे। आणि मग आता हे सर्व परत ताटामध्ये काढून घेऊया। या ठिकाणी 3 चमचे तीळ घेतलेला आहे। तीळ खूप जास्त प्रमाणात नाही घेतले, 3 चमचे मोजून घेतलेले आहे। एवढ्या सामानाला 3 चमचे तीळ पुरेसे आहे। या ठिकाणी तीळही व्यवस्थित तडतडून न देता गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि गॅसच्या फ्लेमवर एकदम नॉर्मल असे लालसर भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता एकदम कमी प्रमाणात मी या ठिकाणी तीळ भाजलेले आहे, कारण तीळही जे आहे खूप जास्त भाजले तर पटकन काळे होतात। त्यामुळे तुम्ही बघू शकता फक्त हलकासा रंग चेंज झाला, सफेद रंगावरून लालसर रंगावरती तीळ आले की लगेच काढून घ्यायचे। या ठिकाणी गॅस मी बंद केला, तीळ या ठिकाणी ताटामध्ये काढून घेतले। हे सगळं साहित्य एकदम थंड करून घ्यायचं आहे, अजिबात घाई किंवा गडबड करायची नाही। गरमागरम साहित्य मिक्सरच्या भांड्याला अजिबात फिरवायचं नाही। तुम्हाला जर शेंगदाण्याचे साल काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, पण मग मी काढलेले नाहीये कारण खूप छान टेस्ट लागते। मी सालासहित शेंगदाणे जे आहे ते चटणीसाठी वापरलेले आहे। या ठिकाणी आता शेंगदाणे पहिल्यांदा व्यवस्थित थंड झालेले आहे सर्व साहित्य, आता ते मिक्सरला काढून घेऊया। या ठिकाणी शेंगदाणे टाकून झाले की त्यासोबतच सर्व शेंगदाणे टाकून झाले की त्यासोबतच आपण जो आहे लसूण जो आहे भाजून घेतलेला तोही थंड झालेला आहे, तोही त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। माझ्या ज्या रेसिपी आहे तुम्ही सर्व रेसिपी बघा, एकदम प्रमाणयुक्त पद्धतीने आहे, अजिबात रेसिपी चुकणार नाही। सर्व जे आहे मेजरमेंटमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी तीळ देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आणि खोबरं तुम्ही बघू शकता एकदम लालसर रंग येईपर्यंत मी भाजून घेतलंय आणि थंड झाल्यानंतर हातावरती अलगद असा
चुरल्यानंतर पूर्ण भुगा होतोय या पद्धतीने खोबरं जे आहे भाजून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने जर भाजलं तर समजायचं आपलं जे खोबरं आहे ते परफेक्ट या ठिकाणी भाजलं गेलेलं आहे। आता सर्व मिश्रण जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे लाल तिखट वाटतंय ते तुम्ही टाकलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट तुम्ही करू शकता। या ठिकाणी लाल तिखट टाकून झाल्यानंतर यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीप्रमाणे। खूप जास्त साहित्य जिरे पावडर वगैरे हिंग या सर्व गोष्टी खूप सारं टाकत बसायचं नाही, याने काय होतं टेस्टमध्ये आहे ना थोडंसं चेंज होतं। आपण लसूण चटणी बनवतोय तर लसणाचाच फ्लेवर हा पूर्ण आला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी जिरे आणि हिंग जे आहे ते स्किप केलेलं आहे, खूप छान लागते। या ठिकाणी मी मीठ टाकून झाल्यानंतर मिक्सरला एकदम फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी खूप सारं बारीक नाही केलंय, एकदम भुरभुर रवाळ जी म्हणतो आपण एकदम खूप अशी बारीक चटणी या ठिकाणी नाही केली, मी थोडंसं अलगद एकदा दोनदा फक्त मिक्सर फिरवून घेतलेलं आहे आणि भुरभुरणारी अशी चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। खूप सारे बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे आणि चटणी खाताना त्यावरती मस्त जर तेल टाकून चटणी जर खाल्ली आणि प्रत्येक वेळेस जेवताना जर ताटामध्ये जर ही चटणी घेतली तर खरंच खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की चटणी कशी वाटली। या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मस्त का